पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अनुसंधान। आज हे 7वं चिंतन आपण अभ्यासाला घेतलेलं आहे। आत्तापर्यंत 6 चिंतन झाले। त्यातल्या पहिल्या नरतनूपासून मागे झालेलं कालच्या ह्याच्यातलं समाप्ती झालेलं विक्षेप इथपर्यंत प्रत्येक चिंतन हे एकापुढे एक जसे शाळेचे वर्ग असतात की पहिल्या वर्गातलं शिक्षण, दुसऱ्या वर्गातलं त्याच्या पुढचं, तिसऱ्या वर्गातलं त्याच्या पुढचं, तसंही होत गेलं। क्रमाक्रमानं साधकाला कोणत्या गोष्टीची अडचण असते आणि कोणत्या गोष्टीचं त्याने निवारण करावं हे सांगत आत्तापर्यंत 6 चिंतनं झालीच। आता 7वं चिंतन आहे ते अनुसंधान। अत्यंत महत्त्वाचाच विषय आहे। साधकाला त्याचा अनुसंधान पक्कं राहिलं तर सगळ्या गोष्टी सहज होतील। आपल्याला विक्षेप या चिंतनाच्या शेवटी आलं की तुमची आवडीची गोष्ट काय आहे, कशावर तुमची आवड बसली। तुम्हाला जर आत्मस्मरणाची आवड असेल तर तुमचं बाह्य काही कर्म होऊ द्या, तुमच्या ठिकाणी त्या आवडीचं ठिकाण असल्यामुळं आत्मस्मरणात तुम्ही राहाल। आता बाहेर काहीही कर्म होत असेल, हाताचे, पायाचे म्हणजे कर्मेंद्रियाचे, दुसरे झाले आता ज्ञानेंद्रियाचे, तर अनुसंधान पक्कं राहणं यालाच कालचा विषय झाला। म्हणजे आपलं स्मरण पक्कं राहतं आहे म्हणजेच अनुसंधान आहे। आता त्याच्याशी संधान राहणं याला अनुसंधान असं म्हटलं आहे। संधान कशाचे राहावं तर साध्याशी। साध्य कोणतं आहे तर आत्मचिंतन, आत्मस्मरण किंवा आत्मसुख। याच्या प्राप्तीसाठी आपण जो अभ्यास करत आहोत त्याकरता अभ्यासाला महत्त्व कुठं असेल तर साध्याचं तुमच्या ठिकाणी सतत स्मरण असेल तर, नाही तर जे दुसरं काही असेल तर तिकडं आपल्याला काय आहे हा विक्षेप ओढून नेतो। म्हणून आपलं लक्ष तिथं राहावं। आपल्याला साध्य काय आहे ते नेहमी आठवणीत असून तेच करावं। असं जर होत असेल ते करण्याकरता जे काही असतं त्याचं नाव अनुसंधान आहे। मग अनुसंधान या विषयामध्ये अनुसंधान म्हणजे काय आणि त्याचा विधी काय हे थोडासा पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहत आहोत। अनुसंधान हा साधकाचा विषय आहे। नवीन साधकाला परमार्थात कालक्रमणा करता यावी म्हणून या विषयाच्या चर्चेची अत्यंत आवश्यकता आहे। आता याच्यामध्ये दिलं की जे नवीन साधक आहेत त्या नवीन साधकाला त्याचा जो परमार्थाचा कालक्रमण आहे ते कसं होतं, काय त्याला गरजेच्या गोष्टीत, त्याकरता या विषयाची चर्चा होणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलं। यासाठी अनुसंधान या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचा उपयोग केव्हा करावा, त्याचा हेतू काय, त्यापासून फल काय इत्यादी गोष्टीचा विचार सांगोपांग करणे जरूर आहे। एकंदरीत या संपूर्ण विषयामध्ये किंवा या चिंतनामध्ये आपण काय पाहणार आहोत। अनुसंधान शब्दाचा अर्थ काय, त्याच्या पुढं काय आहे की याची गरज काय उपयोग आहे आणि केव्हा करायचा असतो उपयोग, त्याच्यासाठी हेतू काय आपला, हे सगळं अवलंबायचं आहे पण कोणत्या हेतूसाठी आणि हे सगळं करून काय फल मिळणार आहे। अशा तऱ्हेचे आपल्या पुढे हे 4 प्रश्न मांडले गेलेत। आता त्या विषयाची जी काही
आपल्याला चर्चा करायची म्हणा किंवा तो विषय ऐकून घ्यायचा आहे, हे पहिल्या मुद्द्यातलेच भाग आहेत. मग पहिल्या मुद्द्यातले हे प्रश्न सोडवले की मग दुसरा मुद्दा पुढे येईलच. अनुसंधान या शब्दात अनु हा उपसर्ग आहे. संधान यात संध, संधी, संधान अशी रूपे बनलेली आहेत. अनुयायी मागून जाणारा, अनुकूल मदत करणारा, अनुरूप रूपाचे योग्यपण असणारा, अनुसार त्याप्रमाणे असणारा, अशा अनेक शब्दाला अनु उपसर्ग लागून पुढील शब्दाचे अनुगमन दाखविले जाते. आता अनु या शब्दाबद्दल दिलं. मुळात काय तर संधान हा शब्द आहे. संधान म्हणजे जोडणे. त्याच्या ठिकाणी एकमेक जे काही दोन भाग आहेत त्या दोन भागाला एकत्र जोडणे म्हणजे संधान झालं. आता ते संधान हे योग्य दाखवायला, कारण संधान हा शब्द व्यावहारिक भाषेत अनेक ठिकाणी, मग तो शब्द पारिभाषिक भाषेत कसा तयार होईल किंवा परिभाषा ह्याची काय, म्हणून त्याला अनु हा प्रत्यय लावला. आता संधान म्हणलं तर जे योग्य संधान आहे तेच आपल्या ठिकाणी राहिलं पाहिजे, म्हणून काय केलं की अनुसंधान हा अनुप्रत्यय कसा लागतो, कोणत्या कोणत्या शब्दाला लागल, ते शब्द कसे तयार होतात याविषयी आपल्याला थोडं काय झालं, एक शब्दाचा अर्थ दाखवून दिला. मिळालेली संधी वाया जाऊ न देता ती साधने हे अनुसंधानाचे काम आहे. वास्तविक काय आहे की संधी जी प्राप्त होत असते ती संधी एक काही प्रसंगानं असते आणि त्या प्रसंगात आहे. आपण समजा कुठं आहोत आणि थोडा वेळ आहे म्हणून मग एखाद्या मंदिरापुढून जाताना म्हणले काय बघू म्हणून त्या मंदिरात गेलो. तिथं प्रवचन चाललं होतं, मग ते ऐकायला बसलो तर अत्यंत आवडीचा विषय आपल्याला तिथं ऐकायला मिळाला. मग ही संधी आली का नाही, मग ही संधी आपण काय आहे की प्राप्त करून घेतली. वेळही होता, संधी आली आणि वाया जाऊ दिली नाही. हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण आता काही गोष्टी अशा आहेत की मुख्यतः त्याला विचार करायचा की सगळ्यात मोठी संधी कोणती आली असेल, तर मोठी संधी आपल्याला नरदेह मिळाला आहे, ही संधी. दुसरी गोष्ट काय की त्या नरदेहाला आयुष्य प्राप्त झाले, म्हणजे ते एक आलं. आणि इतकं सगळं झालं तर ह्या आयुष्याच्या साधनातून आपण परमार्थाकडे वळावं अशी आपल्या मनामध्ये अत्यंत काय झाली, इच्छा जागी झाली. ही संधीच आहे. आता या सगळ्या संधी आपल्याला प्राप्त झालेल्या असताना आपण त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. वाया घालवता कामा नये. जर शरीर मिळालं पण मग देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेच्या, म्हणजे नुसतं भजनासारखा दिला पण याने काहीतरीच बाधिकेचंच फाटा पाडला, हे सगळं चुकलंच. मग दुसरी गोष्ट मनुष्याला काय आहे की एखाद्या माणसाला सुंदर असा आवाज दिलेला असतो, त्याच्या आवाजातून तो चांगल्या प्रकारचं काय आहे स्वररचना तयार करू शकेल, ती योजना त्याच्याजवळ आहे. पण हा काय आहे सिनेमाची गाणी म्हणत बसतो, अवांतर गाणी म्हणत बसतो. म्हणजे हे मिळालेली संधी त्याने काय आहे की मिळवली, पण कशाकरता मिळवली, पैसे मिळवण्याकरता. मग ह्याच्याकरता जी संधी असते ती संधी वाया जाऊ देऊ नये, याला अनुसंधान म्हटले. म्हणजे संधीचा फायदा घेणं. व्यवहारात आलेली संधी न साधली तर व्यावहारिक तोटा होतो, हा कोणीही व्यावहारिक मनुष्य जाणू शकतो. त्यामुळे सुज्ञ तो संधी किंवा वेळ साधून आपला फायदा करून घेतात. आता व्यवहारातली गोष्ट आपल्याला मुद्दाम दिली की जसं व्यवहारात एखादी संधी आपल्याला आली आणि ती जर आपल्याला त्यावेळेस साधता आली नाही तर आपला मोठा तोटा होतो.
म्हणून जे काही एकदा संधी आली ती प्राप्त करून घ्यावी यात मनुष्य सावध असतो आणि त्या सावधपणानं त्या संधीचा तो फायदा करून घेतो. त्यामुळं त्याला काय आहे की तिथलं जे असेल ते मिळतं, म्हणजे हे त्याचं सुज्ञपण आहे. पारमार्थिक फायदा घ्यावयाचा झाल्यास पारमार्थिक संधी किंवा वेळ साधणे म्हणजेच योग्य उपयोग करून घेणे हेच अनुसंधानाचे मुख्य काम आहे. आता तो जसा एक काय आहे व्यावहारिक फायदा आपण पाहिलं, कशात पाहिला तर व्यावहारिक संधी आली त्यात. तसे परमार्थाचा फायदा आपल्याला आहे आणि करून घ्यायचा असेल तर पारमार्थिक संधी काय आहे ते पाहावं आणि त्यावेळेला साधणं हे साहजिकच आपल्या ठिकाणी काय आहे गरजेचं आहे. आता पारमार्थिक काय असेल, व्यवहारात काय काही जरी केलं तर त्यापासून पैसे मिळवणे किंवा त्यापासून काय वस्तू पदार्थ उपलब्ध होणे हे आपण पाहतो. आता इकडे आपल्याला माहिती आहे की परमात्म सुख प्राप्त होणं हे मुख्य आहे, पण मग त्याला संलग्न असं काय काय असतं तर त्याने आपल्याला सांगून दिलं आहे की तुम्हाला श्रवण मनन कीर्तन प्रवचन ह्याचं श्रवण किंवा ग्रंथ श्रवण किंवा ग्रंथ वाचन हे सगळे परमार्थातले संधीच आहे. तुम्हाला वेळ मिळाला, वाचनाला बसला, तुम्हाला काय ऐकण्याची वेळ आली, ऐकायला लागला, मग जे जे काय असेल ग्रंथ हातात मिळाला, एखादा नाविन्याचा ग्रंथ मिळाला संत महात्म्यांचा प्रासादिक असा, तर ते वाचत बसणं ही संधीच आहे. या सगळ्या संधी म्हणजे पारमार्थिक संधीत. जे पारमार्थिक संधी म्हणजे नेमकं काय असं पुष्कळदा वाटतं. मग आता त्याच्याकरता काय झालं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारमार्थिक संधी म्हटलं गेलं. मनुष्य काय करतो की बाह्य काही प्रकार पाहतो की देवदर्शनाला जाणं, गावातल्या देवदर्शनाला जाऊन बसणं, त्या मंदिरातले काही वेळ तिथल्या काही गोष्टी आपण असेल त्या करत राहणं आणि खूप काही आम्ही परमार्थ केला असं त्याला वाटतं. म्हणून केवळ क्रिया करणं हे नाही, क्रियेची तर गरजच आहे, पण क्रियेपेक्षाही वैचारिक पद्धतीनं परमार्थाची गरज आहे. क्रिया आहे आणि विचारही आहे. मग याच्यामध्ये विचार करण्याची जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा तेव्हा ती संधी उपयोगात आणणं हेच अनुसंधानाचं मुख्य काम आहे. म्हणून अनुसंधान आपल्याला असं आलं पाहिजे की क्रिया आणि त्या ठिकाणी काय आहे की विचार या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. अष्टांग योगामध्ये धारणा व ध्यान असे 2 विभाग किंवा 2 अंगे आहेत. त्या धारणेने धरण्याच्या व ध्यानाने धारणाकाल अधिक टिकून ठेवण्याचा असा क्रम आहे. धारणेने काय धरावे किंवा धरावे याचा उलगडा होणे म्हणजेच अनुसंधानाचा उलगडा होणे आहे. आता 2 गोष्टी आपण पाहतोच. कशात येतं त्या अष्टांग योगामध्ये. अष्टांग योगामध्ये कोणते कोणते अंग आहेत? पहिलं यम नियम, दुसरं आसन, तिसरं प्राणायाम, चौथं प्रत्याहार आणि 5वं पुढं काय आहे धारणा आणि 6वं ध्यान समाधी. हे सगळं काय आहे की 7 म्हणजे अजून एक मध्ये काहीतरी राहिलं की पहिलं यम नियम 2, आसन 3, प्राणायाम 4, प्रत्याहार 5, धारणा 6 आणि ध्यान 7 आणि समाधी 8. मग यातलं धारणा आहे. आता म्हणताना कसं होतं, बाहेर माणसं जर विचारलं एखाद्याला हेटाळणीच्या शब्दातून असू द्या किंवा चांगला हेतू ठेवून असू द्या, काय झालं का ध्यान धारणा म्हणजे तो धारणा कुठं टाकतो पुढे घालतो शब्द. मग ध्यानातली धारणा आणि ध्यानाच्या अगोदर तयार होणारी धारणा. मग आता ध्यानाच्या अगोदर जी धारणा आहे ते आपल्याला कोणती आहे, काय त्याचा अर्थ होतो, काय करायचं असतं धारणा म्हणजे, ह्याचा उलगडा होणं म्हणजेच अनुसंधानाचा उलगडा होणं. धारणेच्या
संबंधानं अनुसंधान शब्द योग्य लागतो. म्हणून एकदा आपल्याला ह्या अष्टांग योगामध्ये धारणा आता शब्द तर चांगला माहीत झालेला आहे आणि मग त्याला आपण पुढचा क्रम काय देतो, ध्यान. तेव्हा हे अगोदर असणारा धारणा त्या कशाला म्हणायचं, काय करावं लागतं धारणेमध्ये. धारणा व अनुसंधान ही एकच गोष्ट असून धारणा व ध्यानात फारच थोडा सूक्ष्म भेद आहे. धारणाच ध्यान या नावाला पात्र होऊ शकते. यावरून धारणा, ध्यान व अनुसंधान हे एकच आहे. आता थोडासा उल्लेख असा झाला की धारणा आणि ध्यान ह्यामध्ये सूक्ष्म भेद आहे, काही फार मोठा भेद असं नाही. धारणाच ध्यान होऊ शकतं. मग धारणा, ध्यान, अनुसंधान हे सगळे कसे झाले, एकार्थवाची शब्द झाले आणि यांचा अर्थही तो एकच होतोच आहे. हे लक्षात यावयास त्याची उत्पत्ती पाहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट कळण्यासाठी आपले व्यवहार तपासले पाहिजेत. व्यवहारातील गोष्टी आपल्या परिचयाच्या असतात, त्यावरून अर्थबोध चटकन होतो, कारण व्यवहार नित्य परिचयाचा असतो. तसेच पारमार्थिक विषयात हाताळावयाचे असते हे लक्षात येण्यास सोपे जाईल. आता जसं व्यवहारात आपण सगळ्या गोष्टीचा परिचय असतो, मग त्याच्याकरता जसं आपल्या ठिकाणी काय आहे, व्यवहारातलं आपण पाहतो पण ते नित्य आहे, त्यामुळं त्यात सहज होऊन जातं. परमार्थातसुद्धा त्याच विषयाला हाताळायचं असेल तर आपल्या ठिकाणी ते व्यवहारात कसं होतं हे लक्षात आणलं म्हणजे इथं सोपं जाईल. गवई गावयास बसला, त्याला साथीला तब्बलजी असतो. तब्बलजी समेची व काळाचे ठिकाण दाखवित असतो. काळ हा अनंत आहे, त्यात सामान्य काळ व विशेष काळ हा दाखविण्याचे साधन म्हणून कालदर्शक असा तबला वाद्य घ्यावे लागते. त्या तबलजीने समेचा ठोका ज्या ठिकाणी दाखविला जातो त्याच वेळेस गवयाने आपल्या गाण्याची सम आणल्यास श्रोत्याच्या ठिकाणी आनंदोत्पत्ती होते. आता त्याच्यामध्ये काय केलं, थोडंसं उदाहरण पुढं घेऊन आपल्याला हे समजून दिलेलं आहे. ती वेळ न साधता तब्बलजीची सम एकीकडे व गवयाची सम एकीकडे झाल्यास तेच गाणे उद्वेगाला कारणीभूत होते. तब्बलजीचा काल सम हा ठराविक असतो, तो मागे पुढे सरकू शकत नाही. गवयाला निरनिराळे आलाप, ताना, मूर्छा, खटके इत्यादी करून श्रोत्याला रमवायचे असते, पण तितकेही करून समेकडे अनुसंधान ठेवावे लागते. आता केव्हा सम येणार हे अगोदर जाणून अनुसंधान धरावे लागते. आता ह्या संपूर्ण उदाहरणातून आपल्याला काय केलं, अनुसंधान कुठं ठेवावं हे चाललं. मुळात काय की सगळ्यालाच गायनात सम कशाला म्हणतात, काल कशाला म्हणते ते काय माहीत नसतं. जे काही चाललेलं असतं त्याच्यात त्या गायनाचं जितक्या मात्रेचं गायन आहे त्या गायनात त्या मात्रेला जे सुरुवात झालेली असती त्या सुरुवातीपासून जो उचलण्याचा भाग आहे त्याला सम म्हणायचं. मग जर आपल्या पुढं 8 मात्रेचे असेल तर एक ही सम येईल, मधला 5 आकडा हा त्याचा काल येईल आणि परत 7 झाल्यानंतर तो पुन्हा 8 झाल्यानंतर पुन्हा समेवर येईल. हे झाले काल तालातले प्रकार. आता दुसरी गोष्ट काय आहे की जे काही आपण घेणारा अभंग भाग आहे तो कधी 8 अक्षरी असतो, कधी 12 अक्षरी असतो, कधी 16-14. ह्यातल्या कुठल्या शब्दाला वजन आहे की तो गायनात आणि त्या आपण घेत असणाऱ्या आपण म्हणणाऱ्या चालीच्या ठिकाणी कुठला भाग महत्त्वाचा आहे त्याला सम म्हणायचं. त्या अक्षराला जोर असतो.
तिथून मध्ये जो भाग असतो त्याला काल म्हटला जातो. मग समेच्या वेळेला टाळ हा मधल्या काळात येतो, काहीला सुरुवातीला येतो. कसा ताल आहे त्यात, उदाहरणार्थ त्याचा 8 मात्रेचा असो किंवा 16 मात्रेचा असो, मधल्या टाळीपासून उचलतो. त्यानंतर येणाऱ्या मधली टाळ ही कालाची झाली आणि त्याच्या पुढचा मधला टाळ येईल तो समेचा पुढे येईल. सम म्हणजे काय, तर तुमच्या गायनातला महत्त्वाचा जो काही आहे, जिथं जोर दिला जातो ते अक्षर, हे त्या गवयाने म्हणायचं. आणि तब्बलजीला काय दिलेला असतो, जो बोल आहे तो त्याचप्रमाणे त्यांनी त्या समेपासून बोलाची तयारी करायची, समेपासून वाजवायला लागायचं, त्यातमध्ये काल दाखवायचा आणि नंतर पुन्हा तेवढ्या मात्रा संपल्यावर पुन्हा दुसरा पुढचा बोल त्याच अक्षराचा त्याच मात्रेचा वाजवताना तो जो काही आहे तो ठेका जोरात दाखवायचा. हे सामान्य जनाला मुख्यतः तर कळतं, त्यांनी काय बोल वाजवला ह्याच्यापेक्षा तो त्यांनी दाखवलेला ठेका कळतो. माणसाची मानसुद्धा त्यावेळेस हालते, हे सवयीचं होतं. पण हे सगळे योग जुळण्याकरता गवयाला मात्र कसरत करावी लागते. कारण तो जो असतो तो तब्बलजी एक आपला काय असेल त्या मात्रेप्रमाणे धरलेला बोल सतत वाजवत राहतो, ठराविक मापानं चाललेला असतं. गवयाला मात्र आत्ता जे सांगितलेले भाग आहेत की त्याच्यामध्ये आलाप, ताना, मूर्छा, खटके हे त्याच्या गायनातले भाग आहेत. हे त्यांनी तेवढं दाखवून त्या पुन्हा समेला यायचं आहे. हे सगळं करणं तरच आपल्या ठिकाणी काय होतं, ते गायन गोड लागतं. आता हे गायकाला कधी सम येईल याचं अनुसंधान ठेवावं लागतं. हे अनुसंधान ठेवलं तरच त्याचं गाणं व्यवस्थित होईल. योग्य मात्रेपासून अक्षराची सुरुवात केली की बरोबर वेळेवर सम गाठली जाते. म्हणून अक्षरं ही व्यवस्थित आली पाहिजे. काही अक्षरं लांब आखूड करायची, आपल्या मनानंच काहीतरी झालं तर ते विसंगत होतं. म्हणून कोणत्या अक्षराला भर दिली, कोणतं अक्षर किती मात्रेपर्यंत आहे याचं थोडंसं भान ठेवलं तर तेच गायन गोड लागतं. आणि ते करण्याकरता अनुसंधान ठेवायची गरज असते. यावरून सम साधण्यास गवयास अनुसंधान ठेवावे लागते. सम साधण्यास आनंद आहे हे लक्षात आलेले असते. आता गवयाचं आणि श्रोत्याचं एकच असतं. गवई अनुसंधानानं सम दाखवतोच आणि श्रोत्याला ते योग्य वाटले की श्रोताही त्या ठिकाणी दाद देतो. मग याच्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवयाला अनुसंधान ठेवावं लागेल. सर्कशीमध्ये पत्र्याच्या थाळ्या किंवा गोट्या हवेत फेकतात. त्यात एक गोटी किंवा थाळी फेकून ती केव्हा खाली हातात येते त्याचा काल लक्षात घ्यावा लागतो. त्याच्या आत दुसरी थाळी किंवा गोटी फेकावी लागते. तेवढ्याच वेळात 2, 3, 4 थाळ्या आणि गोट्या फेकावे लागतात. पण पहिल्या थाळीचा हातात येण्याचा वेळ किंवा अनुसंधान ठेवावे लागते. नंतर बाकीच्या थाळ्याचा किंवा गोट्यांचा वेळ समजून ठेवावा लागतो. फेकलेली थाळी हाताजवळ येईल ती न पकडली तर खेळातील आनंद मावळतो. त्यावेळी अनुसंधान राखून वस्तू पकडणे व पुन्हा फेकणे ही कला साधावी लागते. आता सर्कशीतला खेळ दाखवला. हातामध्ये काय आहे, गोटी असते किंवा रिंग असते आणि तो 4-5 असतात. एक फेकतो, दुसरी झेलतो, एका हातात झेलायची, एका हातात वर्तुळाकार चाललेला असतं. पण कोणत्या वेळेस घ्यावी, कधी एक अशी उंच फेकायची, तोपर्यंत दुसरीचं एक हातात घ्यायचं, मग ती खाली आली की तिला पकडायचं. म्हणजे लोकांचं मनोरंजन करणं आणि आपली स्वतःची जी काही खेळातली वेगळ्या प्रकारची चुणूक आहे ते दाखवणं त्या कलाकाराला करावं लागतं. पण वरून येणार आहे थाळी म्हणा, गोटी म्हणा, किती वेळात येणार आहे तिला हातात पकडायला, हे त्याला अनुसंधान आहे. म्हणजे तो त्यावेळेस वरच्या गोटीकडेच पाहत असतो
खाली येते तिकडंच लक्ष आहे. त्याने इकडं तिकडं पाहायचं आणि मग हातात येत नसते. म्हणजे त्याने त्या गोटीकडं किती वेगात खाली येते, कशी पकडावी हे त्याचं अनुसंधान झालं. यावरून अनुसंधानाचे महत्त्व लक्षात येईल. यावरून चेंडू, विट्टीदांडू यातलेही प्रकार असेच आहेत हे लक्षात येईल. आता सगळेच खेळ असे आले. आपण काय आहे, चेंडू फेकतो किंवा उंच फेकलेला चेंडू पकडतो किंवा क्रिकेटमध्ये येणारा चेंडू पकडायचा असतो. हे सगळे कसे, त्याला अनुसंधान ठेवलं तर म्हणजे बरोबर त्याच्या खाली जायचं आणि बरोबर पकडायचं, हे एक आहे. तसंच विट्टीदांडूमध्ये सुद्धा विट्टी उंच उडू द्यायची आणि खाली येऊ लागली की बरोबर हातातल्या दांडूनी तिला फटका मारायचा. हे सुद्धा सगळं काय आहे की अनुसंधान साधलं तरच आहे. परमात्म्याने शरीर यंत्र तयार केले, त्यात कालमापनाची सोय करून ठेवली आहे. प्राणापान गतीने सदैव समेचे काल दाखवून देणारी योजना तयार करून ठेवली आहे. प्राणापानाच्या उद्भवलयात समेची खूण ठेवलेली असून प्रत्येक आवर्तनाला ही सम दाखवली जाते. आता झालं, इतक्या वेळ काय अवांतर उदाहरणं देत 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 आपल्याला आता आपल्याजवळ आणलं. आपल्या शरीरात सुद्धा ठराविक प्रकाराने काय आहे, सम आणि काल दाखवला जातो. आपण जेव्हा बाह्यकर्म करतो आणि त्या कर्मामध्ये हर्ष, शोक अशा प्रकारचे जे काही प्रकार असतात ते जितके उभं राहतील तितका श्वास कमी जास्त होईल. आणि तुमचं काही नाही, स्वस्थ जीवन चाललं असेल किंवा स्वस्थ तुम्ही असाल तर ठराविक मापात श्वास येत असतो आणि जात असतो. मग याच्यामध्ये घेणारा श्वास, सोडणारा श्वास. आता घेतला श्वास, मग जेवढा थांबवायचा आहे तेवढा थांबवला, दुसऱ्यांदा म्हणजे सोडला. 3 प्रकार झाले, घेतला, थांबला, सोडला, दुसरा घेण्याच्या आधी थांबला. असं 4ला एक आवर्तन म्हणायचं. घेणे, थांबणे, सोडणे, पुन्हा थांबणे आणि मग घेणे. एकूण 4 भाग एका सगळ्या असलेल्या प्राणाच्या येण्या जाण्याला एक आवर्तन म्हटलं. या आवर्तनात नेमकी सम म्हणजे नेमका श्वास कुठला आणि कोणची वेळ आहे हे जसं आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं, तसंच याच्यातून जे काही गरजेचं आहे तिकडं लक्ष जर गेलं तर त्या श्वासाच्या येण्या जाण्यामध्ये आपल्या ठिकाणी कोणत्या कोणत्या संधी आलेली आहे, काय त्याचा उपयोग करून घ्यावा हे आपण त्यावेळेस पाहिलं जातं. आता हे सगळं बाह्य अंग झालं. अनुसंधानाची काय आहे की आपल्याला कशी आहे त्याचा अर्थ कळवला. म्हणजे या मुद्द्यामध्ये आपण पहिलं काय पाहिलं, अनुसंधान म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता त्याचा विधी काय इकडं आपण आलेलो आहोत. आत्तापर्यंत अर्थ समजून देण्यापर्यंतचे सगळे झाले. आता प्राणाला प्राण कसा येतो जातो त्याला प्राणापान म्हटलेलं आहे. हे जे 2 आहेत याच्यात आपण कशी अनुसंधानाची जागा बघावी, म्हणजे विधी कोणता आहे ते आता सांगून देणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री